कसे आहेत मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. वाघाला मस्त काढलाय. वाघाला मस्त काढलाय. दोघं बिर्याणी खाऊन आलेत. आता मी आलो. फोन केलता, फोन मला केलता. काय म्हणले काय म्हणलो मी? मला तर माहिती नाही फक्त काय बोलले म्हणून विचार की त्याला. होय रे, त्यांनी मला तरी सांगितलं असं एक धप्पा दिला. मला जर म्हणले असतं बिर्याणी चारतो हे आलो असतं मी लवकर. आता याने बिर्याणी खाल्ली. आमचा फोन बंद पडला होता, मित्राचा फोन आलता. वाघाला मस्त टाकलाय. आता आम्ही खेळले. आता अरे माझा खरंच एकदम खास म्हणजे आहे, कारण की यांनी मला आज मोमोज चारले. 100 रुपये दोघंच्या बिर्याणी खाऊन आलेत. मला फोन बी केला नाही. हे तर फुकट खाऊ. हे कधी कधी मला वाटलंच होतं यांनी चारलं नाही. आईशपथ मला तुझ्या स्नॅप पाठवला का? मी स्नॅप बघितला का? मी म्हणलं जावळ्याने चारलं, पैसे नसते. जावळ्याने चारलं नाही. जावळ्याकडे जाऊ पैसे असते, जावळे असं किरकोळ ठिकाणी कारण की कॉन्टॅक्टला जो तुम्हाला कॉन्टॅक्ट पाहिजेत. आमच्या अरविंदला भावाच्या पोराला सॉरी नाव टाकायचं. नाव ठेवायचंय पार्सल. हा नक्की सांग. इच्छुक असेल तर आम्ही टाकू ते नाव. लवकर नाव सांगा. खरंच नाव सांगा. काय नाव काय ठेवायचं? तो वहिनीचं नाव आणि तो भावाचं नाव सांग. मिक्स नाव सांग. प्रतीक आणि देखून आणि परत याच्या घरी येतो पते वाटतो. अरे माझ्या भाऊ तिथंच असते 12 वाजेपर्यंत. कॉलनीत बिल्लीत राऊंड मारता याच्या माहिती. माझ्या भावाने नाही टपरी टाकली पांढऱ्या कॉलनीच्या टोकाला. बघ काय म्हणते तुम्ही. आता हे नाईटला जातो, त्याचा बाप नाईटला असतो. लावडे मध्ये एकटीच घरी असते. याची मध्ये तर तुला जाऊ चिंटे तिथं बघ लावडं मला कोणाला कॉल आलाय. तुला काय सांगू गाईज मला बघा. मी फिरायला गेलो तर मला वाटलं हे बी सोबत, त्यामुळे फोन केला असं मला. तर गाईज मला माहिती व्हायरल व्हायरल नंबर. आता आम्ही डायरेक्ट खाताना भेटतो. काल खूप खुश होतो की मला माझ्या जीएफचं बरस म्हणजे मला असं वाटलं. माझ्या एक्सट्रा मला तिला बघून असं वाटलं की जुन्या सिम कार्ड म्हणजे अजून रिचार्ज बाकी माझा. मला मिस कॉल आला. मला म्हणले ह्याच्या सिमवर दुसऱ्याने नाही का? सिमवर दुसऱ्याने नाही, ह्याच्या मोबाईल मध्ये रिचार्ज केलं. लावलाय त्याच्या काय. परत एकदा परत एकदा फोनवर फोन येते ते. काय 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 प्यायचे तुला? मला दूध प्यायला जायचं. शेंबूड लाव परत या गाडी. माया नाकातला काढ. हॅलो प्राईस कोण टाकायला स्नॅप? कोण टाकते स्नॅप? डबल स्टँड वर लाव नाही ठेवायचंय. हो रेकॉर्ड झालाय याच्यावर रेकॉर्ड झालं. जा घेऊ पिऊन ये. जा घेऊन ये. मोमोज आलेत आता आपले. मोमोज फुकटचे मोमोज खा लागलाय. यांनी बिर्याणी खाल्ली. आता मी यांना मोमोजला टाकलाय. काय अरे पांढऱ्याकडे कुठले पैसे आले? पण काय माहिती, त्याच्याकडे 300 रुपये होते. 200 रुपये आमच्यात गेली. एक दे. बहुत पैसा आपले पास. गरीब नाही होतो. बिल्ला आता चाललोय घरी. खर्च झालाय. आज खर्च झाला. खर्च झालाय आज यांचा. तर तुम्हाला कसं रिकॉर्ड करायचं. आता आम्ही चाललोय घरी. पाऊस कसं आहे, पाऊस जोरात येतोय म्हणून कसं आहे यांचे माना बिना अवघडायला लागलेत वाटतं. ना म्हणा लागला आमच्या. आता जरा बरं वाटलं मला. अरे मला नाही रे. आता तुला बरं वाटलं का पांढरे? आता आम्ही चाललोय आता घरी. आता आमच्या यांनी
बिर्याणी खाल्ली होती म्हणून मला यांनी चारलं. एवढं काय दिलदार नका समजू यांना. आणि ह्याला म्हणजे हे डुक्कर हे फुकटच हे रान डुक्कर यांनी चारलंय. मी तर एवढं या सापाने चारलंय. याला नागपंचमी दिवशी काय होतं सांगा. नागपंचमी दिवशी याला दूध नाही पाजलं म्हणून यांनी सापाचा खेळ खेळला होता माझ्यासोबत. सापशिडी खेळली होती. सबसिडीमध्ये डसलाय तुला गेला. लय गांड असलाय मला. डायरेक्ट 1 नंबरवर आणून ठेवलं होतं. 199 नंबरवर होतं मी. आता आलाय तो पुढे पुढे. आता पुढं आता चाललंय. अयो, आता पाऊस. आमचं रानडुक्कर बघ कसं गाडी चालवते. मला तुझ्या मला काय झालं. आता तुझ्या अरे बापरे. मग एवढं नका ना ओढू लावडं ना परमाई मान माग लागा लागली. मागा लागली कारण आता सगळं दिसतं. चरकटलेली केस काहीतरी म्हणलाय. त्याच्या गाडीत पाय जाईल मग मला. एकच कसं बघा शिवाय देते ते गाण मग यांनी मला शिवाय शिकवल्या. नाही तर मला कशाला. माझा या हातात बघ फोन आहे. मी कसं ओढत या हाताने. नाही पण त्याने वाढलं मला माहित नसतं ना. आपण टकलं करतो काय अजून ते म्हाताऱ्या बिचाऱ्या पटलं. हसला का लावडे तू. मला केस वाटतं हसते. ते केस बी काढते. काम कर बरं ना केस काप. पैसे दे दाखव ना काय करतोय तू. त्याला आम्ही म्हणलं केस कापू नको भारी दिसते. बाहेर अख्खे पैसे उडवले. त्याला म्हणलं दाढी कर फक्त. आता म्हणतोय केस काप. मागं पापड पैसे. अरे दाढीच कर आता नको कापू जाऊ दे. 100 रुपये पाठव म्हणते. आमच्या अरविंद जावळे तरी एक हे बघा आता काय केस कापायचे. काय झालं माहिती का. हा म्हणला आम्हाला केस कापायचे. कहाणी सांग. तर आम्ही म्हणलं सर केस कापू. तर बाईने नाश्ता चालला डायरेक्ट. एवढा सिरियस झाला. नाश्ता चालला डायरेक्ट. आता केस कापायला पैसे नाही राहिले. भाऊचं तोंड बोलल्याने झालंय. नाही काय झालं माहिती का. आम्ही घालतो याला. हा म्हणला मला केस कापायचे. मी म्हणलं याला केस कापू नको भारी दिसतंय. एवढे केस वाढवायचे त्याला. बायकुल फुगला. याला म्हणलं तुम्ही याच्यावर दिसतंय. बायकुल फुगला. मग आम्ही 2 प्लेट पहिलं इडली सांबार खाल्ला. नंतर ह्यानी बी खाल्ला. हा म्हणला की बाई आता मी दाढी करतो. याला म्हणलं दाढी बी करू नको. दाढीचं शेप बी बसतं. कसला दिसतोय बघ ना तू. तुला केस कापायची गरज आहे का. दाखवतो बाबा इकडे जास्त असा इकडे. याला मी म्हणलं असं साईडचे वाढव. कसलं बाहेर दिसतील तू. चल. अरे मी सांगतो तसं लुक करव. असं थोडं घ्यायचं मागं. इथं केस वाढव. चल जाऊ दे. चल आहे बोल आपल्या पब्लिकला. चाललो आता घरी. टाकला याला 110 रुपयाला टाकलाय. मला मनाला खुशी झाली कारण की काल यांनी मला टाकला होता. रडल्यासारखं तोंड झालं. बापा आता मला रात्री लागते चांगलं. मम्मी पप्पानी बॅट बॉल खेळायचं क्रिकेट खेळायचं बंद केलं का. शून्यातून आलोय मी दशकात जाणार.